नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विविध विषयांना मंजुरी दिलेली आहे. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर विषय काही असेल ते जुन्याच ठेकेदारांना पुन्हा मुदतवाढ दिली असल्याचा प्रश्न उपस्थित हा विरोधकांनी केलेला आहे आणि त्याचसोबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सभापती आहेत. सर, खरं तर मुदतवाढ दिलेली आहे. नेमकं काय विषय आहे आणि विरोधक का आक्षेप घेतात या गोष्टीवर? कसं आहे, आज स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवरती निर्णय घेण्यात आले. यामध्ये आपल्याला माहित आहे, की नवी मुंबई शहरामध्ये CBD ते दिघा या ठिकाणी फवारणी करण्याच्या संदर्भामध्ये कीटकनाशक म्हणजे फवारणी जे करतो आपण, त्या माध्यमातून हा प्रस्ताव एक आलेला होता. या प्रस्तावामध्ये 16 ठेकेदार काम करतात आणि या ठेकेदारांची मुदत संपलेली आहे, परंतु काही प्रस्ताव टेंडर काढेपर्यंत त्यांना ते काम सुरळीत चालण्याकरता या ठिकाणी 1 महिना 2 महिने काम ते सुरळीत चालावं, कुठलं काम थांबू नये, याकरता ती मुदत वाढ देण्यात आहे. परंतु आम्ही प्रशासनाला या ठिकाणी सर्व सदस्यांच्या माध्यमातून आदेश दिलेले आहेत, की या ठिकाणी लवकरात लवकर टेंडर काढावं आणि ते पारदर्शकपणे जो कोणी चांगलं काम करणारा ठेकेदार येईल, त्याला आपण ते काम देण्यात यावे, अशा पद्धतीची सूचना दिलेली आहे. दुसरा या ठिकाणी आपण काही आपल्यावरती म्हणजे आरोप केलेले आहेत असं आपण म्हणताय. मी आपल्या माध्यमातून मला या ठिकाणी समजतंय. परंतु या ठिकाणी मी आपल्या माहितीकरता सांगतो, या नवी मुंबई शहरामध्ये, या नवी मुंबईच्या नागरिकांना माहीत आहे, की ही नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एक हाती सत्ता देण्याचं काम या नवी मुंबईतील शहरातील सुज्ञ नागरिकांनी केलेलं आहे. त्यामुळं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या नवी मुंबई शहरामध्ये असणारे प्रत्येक महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले जातात. त्यामुळं कुणी असं कोणाला पाठीशी घालणार नाही किंवा कोणी कोणाचा जवळचा किंवा असं न म्हणता या ठिकाणी चांगल्या ठेकेदाराला काम मिळालं पाहिजे. त्या ठेकेदाराकडून प्रशासनाने चांगल्या पद्धतीनं काम योग्य वेळी करून घेतलं पाहिजे, असा आमचा या ठिकाणी मानस आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जुनेच ठेकेदार म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याच कुटुंबियातील निकटवर्तीयांना ठेकेदारांना टेंडर दिले जात आहेत. म्हणजे सगळं टेंडर त्यांच्यामध्येच फिरतात. असं काय आहे? असं काही नाही आहे. आपल्याला माहित आहे, की हे जुने ठेकेदार होते आणि आता आपण निविदा काढल्यानंतर जो कोणी ठेकेदार चांगलं काम त्याच्यामध्ये बसत असेल पेपर वर्कमध्ये, त्याला ती निविदा दिली जाते आणि असं कोणी कोणाचा जवळचा किंवा लांबचा हे म्हणण्यापेक्षा या नवी मुंबई शहरामध्ये जो कोणी ज्या क्षेत्रामध्ये टेंडर घेईल किंवा टाकेल आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं पूर्णपणे ते पेपर वर्क पूर्ण असेल, तो त्या चौकटीमध्ये बसत असेल, त्यांना खऱ्या अर्थाने ते काम मिळालं जातं आणि हे टेंडरिंग पद्धतीने आहे. त्यामुळं जवळचा लांबचा म्हणण्यापेक्षा ज्यांची मुदत संपलेली आहे त्यांना लवकरात लवकर ते टेंडर काढावं आणि ते आपल्या योग्य त्या ज्याला कोणाला मिळेल त्याच्याकडून ते काम चांगलं करून घेणं ही जबाबदारी प्रशासनाची आहे आणि आम्ही तसे आदेश दिले. असं देखील बोललं जातं भाजपमध्येच अंतर्गत वाद आहे टेंडरवरून, की जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडनं टेंडर घेऊन दुसऱ्या नगरसेवकांच्या रिलेटिव्हज नातेवाईकांना दिले जातात, असे आरोप थेट विरोधक करतात. असं काही नाहीये आणि असं कधी होत नाहीये. त्यामुळं कोणी आरोप केला हे म्हणण्यापेक्षा या ठिकाणी कोणतंही काम पारदर्शकपणे या ठिकाणी दिलं जातं आणि ते टेंडर पद्धतीनं होतं. त्यामुळं असं काम कोणाला दिलंय किंवा असं आरोप करणं योग्य ठरणार नाही. ब्लॅकलिस्टमध्ये आतापर्यंत कोणत्याही ठेकेदाराने टाकला नाही असं देखील म्हणतात. जे कोणी चुकीचं काम करत असेल त्याला नक्कीच या ठिकाणी ठेका दिला जाणार नाही आणि त्या चांगल्या पद्धतीनं जो काम करेल त्याला तो ठेका दिला जाईल. नक्कीच ठेकेदारांच्या मुदतवाढीवरून पुन्हा एकदा आता राजकारण तापलं असून सभापतींनी आपली प्रतिक्रियाही स्पष्ट केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.